चांगला कायदा जो आपण पारित केला होता, एकमताने केला होता, त्याला आपण अजूनही सुधारणा करून पुढे आणत आहोत. ह्याच्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. अर्थात एक आहे की सेक्शुअल हॅरेसमेंट जे असतं त्याच्यावर जो कायदा आहे की त्याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे, मला वाटतं सर्वच हाऊस मान्य करतं. दुसरी बाब ही पण आहे की आज देखील अजूनही अशी परिस्थिती आहे की महिला शाळेत जायला किंवा कॉलेजमध्ये जायला किंवा ऑफिसला जायला ज्या काही परिस्थितीतून जातात त्या घाबरतात, आणि म्हणून हा कायदा आणि हे जे काही आपण तरतुदी करतो ते येणं तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो किंवा प्रश्न विचारतो की हे जे आपण आज पारित करत आहोत आपल्या राज्यासाठी आहे, असाच ठराव करून आपण केंद्रासाठी म्हणजे भारतीय न्याय संहितेसाठी देखील करू शकतो का? कारण मला आठवतं जेव्हा आपण सायबर गुन्हे किंवा ते सगळं काही विचार करतो तेव्हा आपल्याकडून उत्तर आलेलं सरकारकडून की अनेकदा हे सगळं राष्ट्रीय पातळीवर होतं किंवा ह्याचे जे काही सोर्स असतात ते बाहेर असतात. आता ॲसिड विक्टिमचं नाव न बाहेर येऊ देणं किंवा जे काही डिजिटल माध्यम आहे हे नॅशनली मला वाटतं येणं गरजेचं, आणि आपण जर इतिहासाबरोबर ठराव केला तर ते देशावर देखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो, अशी मी आपल्याकडे विनंती करतो. धन्यवाद.